नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th मॅथ्स मधील 8th चॅप्टर डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 37 ज्या अंतर्गत डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय आणि त्यावरील आधारित उदाहरणे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, डायरेक्ट प्रपोर्शन ही कन्सेप्ट समजावून घेण्यापूर्वी आपण यापूर्वीच्या इयत्तामध्ये रेशोची जी काही कन्सेप्ट पाहिलेली होती ती थोडीशी पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊया. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. लुक ॲट द पिक्चर बिलो. वी सी डिव्हिजन्स ऑफ अ सर्कल मेड बाय इट्स डायमीटर्स. आपल्याला वेगवेगळे 4 सर्कल दिलेले आहेत. जसं की पहिल्या सर्कलमध्ये एकच डायमीटर दिलेलं आहे, सेकंड सर्कलमध्ये 2 डायमीटर आहेत, तिसऱ्यामध्ये 3 डायमीटर आलेले आहेत आणि चौथ्यामध्ये 4 डायमीटर दिलेले आहेत. या डायमीटरमुळे त्या सर्कलचे होणारे जे भाग आहेत म्हणजे जे डिव्हिजन्स आहेत ते सांगितलेले आहेत. म्हणजेच नंबर ऑफ डायमीटर्स आपण न्यूमरेटरला लिहूया आणि नंबर ऑफ डिव्हिजन्स जे आहेत ते डिनॉमिनेटरला लिहूया, जेणेकरून आपल्याला एक रेशो मिळेल. फर्स्ट फिगर जर ऑब्झर्व केली तर एका डायमीटरमुळे सर्कलचे 2 भाग झालेले आहेत. सेकंड फिगर मध्ये 2 डायमीटर आहेत, त्यामुळे त्या सर्कलचे 4 भाग झालेले आहेत. सेम वे 3 डायमीटर्स 6 पार्ट म्हणजे 6 डिव्हिजन्स, 4 डायमीटर्स 8 डिव्हिजन्स. या पद्धतीने आपण हे फिगर मध्ये पाहू शकतो. याचा अर्थ डायमीटरचा त्याच्या डिव्हिजन्सशी असणारा रेशो प्रत्येक वेळी आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. जर हा रेशो ऑब्झर्व केला तर तुमच्या लक्षात येईल की पहिला जो रेशो आहे तो 1:2 आला. सेकंड रेशो 2:4 आहे. याला जर आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये म्हणजे रिड्यूस फॉर्म केला, म्हणजे जिथं भाग जातोय तेवढा लावला, 2:1, 2 1 जार 2, 2 2 जार 4, 3 1 जार 3, 3 2 जार 6, 4 1 जार 4, 4 2 जार 8. म्हणजे प्रत्येक रेशोचा जर विचार केला तर इथं 1:2, 1:2 असा रेशो मिळतो. म्हणजे इथं आम्ही असं म्हणू शकतो, द रेशो ऑफ द नंबर ऑफ डायमीटर्स टू द नंबर ऑफ डिव्हिजन्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे डायमीटरचा डिव्हिजनशी असणारा जो रेशो आहे तो इथं कॉन्स्टंट राहिला. पण डायमीटर म्हणजे एक प्रकारची क्वांटिटी आणि त्याच्याशी रिलेटेड असणारी डिव्हिजन ही दुसरी क्वांटिटी. जेव्हा 2 क्वांटिटीचा रेशो कॉन्स्टंट असतो तेव्हा अशी जी 2 क्वांटिटी असतात त्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत असं म्हणतात. हे क्वांटिटी म्हणजे काय लक्षात येण्यासाठी अजून एक एक्झाम्पल पहा. इथं सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. The number of notebooks that the students of a government school received is shown in the table below. एका गव्हर्नमेंट स्कूलमध्ये किती चिल्ड्रन्स आहेत आणि त्यांना किती नोटबुक्स मिळालेले आहेत त्याचा हा स्टॅटिस्टिकल डाटा दिलेला आहे, इन्फॉर्मेशन दिलेले आहे. जिथं 15 स्टुडंट्स आहेत तिथं 90 नोटबुक्स मिळालेले आहेत, 12 स्टुडंट्स आहेत तिथं 72, 10 स्टुडंट्सना 60, 5 स्टुडंट्सना 30 नोटबुक्स मिळाले आहेत. मग आपण या चिल्ड्रनचा नोटबुकशी असणारा रेशो फाइंड आउट करूया. दॅट इज मीन्स नंबर ऑफ चिल्ड्रन अँड नंबर ऑफ नोटबुक्स. 15 स्टुडंटना 90, 12 ला 72 या पद्धतीने हा रेशो फाइंड आउट केला. इथं पुन्हा या अगोदर जसं एक्झाम्पल मध्ये केलं तसं ह्या रेशोना जर आपण रिड्यूस फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, दॅट इज मीन्स 15 1 जार 15 6 जार 90, 12 1 जार 12 6 जार, 10 1 जार 10 6 जार, 5 1 जार 5 6 जार. याचा अर्थ इथं सुद्धा आम्हाला मिळणारा प्रत्येक जो रेशो आहे तो 1:6 आला. म्हणजे पर स्टुडंट 6 नोटबुक्स मिळाले असतील असं आपण म्हणू शकतो. दॅट इज मीन्स इन अदर वर्ड्स वी से दॅट द रेशो 1:6 रिमेन्स द सेम ऑर कॉन्स्टंट. म्हणजे हा रेशो प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट आला. ज्या ज्या उदाहरणामध्ये असा रेशो कॉन्स्टंट असतो तेव्हा आपण असं म्हणायचं की ह्या ज्या 2 क्वांटिटी असतात म्हणजे चिल्ड्रन वर डिपेंड आहेत नोटबुक्स, तर चिल्ड्रन्स कमी झाले नोटबुक्स कमी होणार. चिल्ड्रन जर वाढले तर साहजिकच नोटबुक सुद्धा वाढणार. त्या पद्धतीचा जो रेशो असतो ज्याला आपण डायरेक्ट रेशो म्हणजे हे जे रेशो असतात हे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत असं म्हटलं जातं. यावर आधारित एक्झाम्पल कसे असतात आपल्याला सांगितलं जातं 15 स्टुडंटना 90 नोटबुक्स मिळालेले आहेत, तर 12 स्टुडंटला किती नोटबुक्स मिळतील किंवा एवढे नोटबुक्स किती स्टुडंटना मिळतील. याचा अर्थ त्यांचा रेशो आपल्याला सेम दाखवायला पाहिजे, कारण आता आपण शिकलेलो आहे जर डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर त्यांचा रेशो जो असतो सेम म्हणजेच कॉन्स्टंट असतो. यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरण पाहूया म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. फर्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा. 2 mobiles cost 16,000 rupees. How much money will be required to buy 13 such a mobiles?
2 मोबाईलसाठी 16,000 रुपीज लागतात. तर 13 मोबाईलसाठी किती लागतील? यापूर्वी युनिटरी मेथडनुसार तुम्ही शिकलेला असाल, की 2 मोबाईल्सवरून 1 मोबाईलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्याच्या आधारे 13 मोबाईलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. परंतु इथं आपल्याला या प्रपोर्शनच्या माध्यमातून सांगता आलं पाहिजे, कारण याचा उपयोग पुढे जाऊन होणार आहे. इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट, की तुम्हाला दिलेल्या क्वांटिटी लक्षात यायला पाहिजे. म्हणजे काय-काय दिलेलं आहे. आपल्याला असं सांगितलंय, की मोबाईल जर 2 असतील, तर त्याची व्हॅल्यू 16,000 होते. म्हणजे हा 2 जो आहे, त्याला आपण नंबर ऑफ मोबाईल्स असं म्हणू. म्हणजे मोबाईल किती असतात त्यानुसार हा कॉलम झाला, हा आडवा रो झाला. आणि त्याची ही व्हॅल्यू आहे, त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ द मोबाईल किंवा फक्त कॉस्ट म्हणू. 2 मोबाईल्स असतील तर 16,000, 13 मोबाईल्स असतील तर किती व्हॅल्यू असा तो प्रश्न आहे. जे माहित नाही आहे त्याच्याऐवजी आपण एक्स लेटर कन्सिडर करू. हवं तर इथं सुरुवातीला एक वाक्य लिहा. लेट द व्हॅल्यू ऑफ 13 मोबाईल्स इज इक्वल टू रुपीज एक्स. आता कसं आहे पहा, जर मोबाईलचे नंबर्स वाढले असतील, संख्या वाढली असेल, तर त्याची कॉस्ट वाढणार. म्हणजेच हे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे नंबर ऑफ मोबाईल्स आणि त्याची जी कॉस्ट आहे हे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत. मग आपण इथे लिहूया हिअर नंबर ऑफ मोबाईल्स and its cost are in direct proportion. इथपर्यंतचा भाग लक्षात येतो का पहा. मोबाईलची संख्या आणि त्याची किंमत हे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत. पण डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे याचाच अर्थ हे रेशो सेम असतील. म्हणजेच 2 आणि 16,000 यांचा जो काही रेशो असणार आहे तोच रेशो 13 आणि एक्स यांचा असेल. म्हणजे हे एक प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळतं. हेच इक्वेशन जर आपण पुढे सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळू शकते. त्यासाठी हा जो एक्स डिनॉमिनेटर आहे तो लेफ्ट साइडला मल्टिप्लाय होईल. हा 16,000 जो आहे तो राईट साइडला मल्टिप्लाय होईल. म्हणजे याच्या पुढची स्टेप असेल देअरफॉर 2 इंटू एक्स विच इज इक्वल टू 13 इंटू 16,000 या पद्धतीने पुढची पायरी होईल. म्हणजे हा लेफ्ट साइडला एक्स घेतला आणि हा 16,000 जो आहे तो राईट साइडला घेतला. आपल्याला जर एक्स फाइंड आउट करायचा असेल तर हा 2 मल्टिप्लाय आहे तो राईट साइडला गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच 13 इंटू 16,000 तोपर्यंत तसंच असू दे. याला आपण डिवाइड करतोय 2 न. 2 वन जार 2 एट जार आणि हे 0 आहे असे लिहूया. याचाच अर्थ एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना 13 इंटू 8 आणि हा 000 आहे असं लिहिणार आपण. दॅट इज मीन्स एक्स इज इक्वल टू 13 8 जार 104 होईल. आणि हे 30 पुढचे आहे असे असतील. म्हणजे आपण म्हणू शकतो 1,04,000 ही त्याची व्हॅल्यू असेल. आपल्याला फायनल तेच विचारलेलं आहे. हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय सच अ 13 मोबाईल्स. देअरफॉर 13 मोबाईल्स कॉस्ट इज रुपीज 1,04,000 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय केलं पहा, सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं होतं 2 मोबाईलची व्हॅल्यू 16,000 आहे. म्हणजे 2 हा नंबर ऑफ मोबाईल्स आणि 16,000 ही कॉस्ट. या पद्धतीने हा टेबल बनवून घेतला. तर 13 मोबाईलची व्हॅल्यू एक्स कन्सिडर केली. ह्या दोन्ही क्वांटिटी डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत म्हणून त्यांचा रेशो सेम दाखवला. आणि पुढे सॉल्व्ह करत गेलो. त्यासाठी हे डिनॉमिनेटर शिफ्ट करून घेतले. म्हणजे हा एक्स इकडे मल्टिप्लाय झाला. हा 16,000 हा राईट साइडला मल्टिप्लाय झाला. आणि पुढे सॉल्व्ह करत गेल्यामुळे आम्हाला एक्स मिळाला. म्हणजेच 13 मोबाईलची कॉस्ट मिळाली. अशाच पद्धतीचं अजून एक उदाहरण पहा. क्वेश्चन काय पहा. फॉर 9 cows 13 kilogram 500 gram of food supplement are required every day. In the same proportion, how much will be needed for 12 cows? पर डेला 9 काउजना एवढं फूड सप्लिमेंट लागतंय. तर 12 काउज जर असतील तर किती फूड सप्लिमेंट लागेल असं विचारलेलं आहे. आपल्याला हे जे फूड सप्लिमेंट दिलेलं आहे ते किलोग्रॅम आणि ग्रॅम या दोन्ही युनिटमध्ये दिलेले आहे. ते एकाच युनिटमध्ये असायला पाहिजे. इथं आपल्याला जे सांगितलेलं आहे 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम याचाच अर्थ 13 किलोग्रॅम म्हणजेच 13,000 ग्रॅम होतो. प्लस हे 500 ग्रॅम आहेच. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो 13,500 ग्रॅम. म्हणजे 13चं आपण किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं प्लस हे 500 ग्रॅम. म्हणजेच हे जे सप्लिमेंट आहे ते 13,500 ग्रॅम असं आपण म्हणू शकतो. मग आपल्याला सांगितलेलं आहे जर काउज 9 असतील तर त्यांचं जे सप्लिमेंट आहे फूड सप्लिमेंट आहे ते 13,500 जे ग्रॅम मध्ये आता आपण फाइंड आउट केलं. तर काउज 12 असतील तर ते सप्लिमेंट किती असेल असं विचारलेलं आहे.
म्हणजे हे 9 आणि 12 जे आहेत ते नंबर ऑफ काऊज आहेत. जे किती काऊज आहेत ते सांगतात. म्हणून या रोल आपण नाव देऊ नंबर ऑफ काऊज. आणि हे त्यांना आवश्यक असणारच फूड सप्लिमेंट आहे. म्हणजे इथं आपण लिहू दिस इज द फूड सप्लिमेंट. हवं तर ब्रॅकेटमध्ये आपण इन ग्रॅम असं म्हणू शकतो. हे जे सप्लिमेंट आपण दिलेलं आहे ते ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. मग ज्या पद्धतीने जर इथं काऊचा प्रपोर्शन म्हणजे संख्या जर वाढली असेल तर फूड सप्लिमेंट सुद्धा जास्त लागणार. एक क्वांटिटी इन्क्रीज झाल्यावर दुसरी सुद्धा इन्क्रीज होत असेल तर अशा टाईपला आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतो. म्हणजेच हे नंबर ऑफ काऊज आणि त्यांना आवश्यक असणारं जे फूड सप्लिमेंट आहे ते डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे. इथं आपण जे वाक्य लिहायचं आहे हिअर नंबर ऑफ काऊज अँड द फूड सप्लिमेंट आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. महत्वाचं वाक्य लक्षात घ्या. आपण आहे तीच वाक्य घेतलेली आहेत. म्हणजे तिथं ज्या क्वांटिटी आहेत त्याच घेतलेल्या आहेत. नंबर ऑफ काऊज अँड फूड सप्लिमेंट आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. मग हे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे म्हणजेच यांचे रेशो कॉन्स्टंट आहेत, सेम आहेत. म्हणजे मी तर डायरेक्ट पुढे लिहितोय हा 9चा आणि 13,500 याचा जो रेशो असेल तोच रेशो हा 12 आणि एक्सचा असणार आहे. म्हणजे इथे एक्स फाइंड आउट करत असताना एक्स हा लेफ्ट साइडला घेऊया, तो मल्टिप्लाय होईल आणि हा 13,500 राईट साइडला घेऊया. म्हणजेच 9 इंटू एक्स विच इज इक्वल टू 12 इंटू 13,500 होईल. हे मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही कारण ह्या 9 आपण पुढे जाऊन डिवाइड करणार आहे. दॅट इज मीन्स एक्स विच इज इक्वल टू 12 इंटू 13,500 डिवायडेड बाय 9. हा 9 मल्टिप्लाय होता तो डिवाइड झाला म्हणजे आम्हाला एक्स ची व्हॅल्यू मिळेल. तर 3च्या टेबलमध्ये हे नंबर आहे 3 3 जार 9, 3 4 जार 12. याशिवाय हा 5 प्लस 3 8, 8 प्लस 1 9 म्हणजे हा 3च्या टेबलमध्ये आहे. किंवा डायरेक्ट 9 न डिवाइड केलं असतं तरी 15 आलं असतं. आता आहे असं आपण करू शकतोय. 3 1 जार 3 4 जार कॅरी ऑन 1 3 5 जार आणि हे 2 0 आहे असे. म्हणजेच आम्हाला एक्स मिळत असताना 4 इंटू 4,500 मिळेल. म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. हे 2 0 आहे असे. 4 5 जार 20 कॅरी ऑन 2. 4 4 जार 16, 16 प्लस 2 दॅट इज मीन्स 18. म्हणजेच 18,000 हे जे आहे युनिट ते ग्रॅम मध्ये आहे. म्हणजेच आपल्याला एक्स इतके ग्रॅम मिळतील. जर किलोग्रॅम मध्ये बोलायचं असेल तर ते 18 किलोग्रॅम आहे असं म्हणूया. जर इथं 18,500 असतं तर आपण 18 किलोग्रॅम 500 ग्रॅम या पद्धतीने सांगितलं असतं. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 काउज दॅट इज मीन्स द फूड सप्लिमेंट. देअरफॉर आपण इथं असं म्हणू शकतो 12 काउज नीडेड 8 किलोग्रॅम ऑफ फूड सप्लिमेंट. हे 12 काउजना 18 किलोग्रॅम पर डे फूड लागेल असा याचा अर्थ होतो. कारण पुन्हा एकदा फास्ट मध्ये लक्षात घ्या. आपल्याला 9 काउजना पर डे लागणारं फूड सप्लिमेंट दिलेलं आहे. हे दिलेलं फक्त किलोग्रॅम प्लस ग्रॅम मध्ये होतं. ते आपण एकाच युनिट मध्ये कन्वर्ट केलं. ते 9 काउज साठी लागणारं सप्लिमेंट एवढं असेल तर 12 काउज साठी किती असेल त्यासाठी ते आपण एक्स कन्सिडर केलं. मग हे नंबर ऑफ काउज आणि फूड सप्लिमेंट हे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत. म्हणजेच यांचा रेशो सेम आहे. हा रेशो सेम दाखवल्यानंतर हे इक्वेशन मिळालं. आपण फक्त साइड चेंज केल्या आणि एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आपल्याला जो एक्स मिळाला तो 18 मिळाला. इथं मात्र हा 9 ला एक्स मल्टिप्लाय होतो आणि हा 13,500 इकडे मल्टिप्लाय होतो आणि नंतर हा 9 इकडे जाऊन डिवाइड होतो. हे फक्त लक्षात घ्या. याच पद्धतीचं अजून एक उदाहरण पहा. इफ 600 रुपीज बाय 15 bunches of feet, how many will 1,280 रुपीज बाय? म्हणजे आपण 600 रुपीज मध्ये एवढे बंचेस ऑफ फीड खरेदी करू शकतोय. तर एवढ्या रुपयामध्ये किती खरेदी करू शकणार असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे इथं सुरुवातीला हे 15 दिलेले आहेत जे बंचेस ऑफ फीड्स आहेत. जे आपल्याला 600 रुपीज मध्ये बाय करता येतात. जर आपल्याकडे 1,280 रुपीज असतील तर किती बंचेस खरेदी करता येतील असं विचारलंय. ते आपण एक्स कन्सिडर केलं. म्हणजेच हे 15 आणि एक्स जे आहे ज्याला आपण नंबर ऑफ बंचेस ऑफ फीड असं म्हणू शकतो. इथं फक्त नंबर ऑफ बंचेस असं म्हणतोय. यासाठी आपल्याला जी कॉस्ट प्राइस आहे किंवा बाय करण्यासाठी जी काही प्राइस लागणार आहे ते आपण इथं लिहिलेले. जर आपली कॉस्ट जास्त झाली असेल तर बंचेस सुद्धा जास्त मिळणार. म्हणजेच हे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे असं आपण सांगणं गरजेचं आहे.
त्यासाठी पुन्हा नेहमीसारखं इथे वाक्य लिहिणार. हिअर द नंबर ऑफ बंचेस and its cost are in direct proportion. म्हणजे या ज्या दोन क्वांटिटी आहेत त्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत हे वाक्य आठवणीने टाकायचं. कारण याच्या पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये ते इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे असं आपण सांगणार आहे. त्यावेळी तो रेशो सारखा असत नाही. आपण आता फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की एक क्वांटिटी इन्क्रीज झाली दुसरी पण इन्क्रीज होते म्हणजे ते डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे. डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे म्हणजेच यांचा रेशो सेम असतो. आपण सुरुवातीला ते रेशो पाहिलेले आहेत. म्हणजे इथं 15 आणि 600 यांचा जो रेशो असेल तोच रेशो एक्स आणि 1280 चा असेल. इथं सुद्धा मग एक्स ची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर डिनॉमिनेटर आपण इथं साईडला चेंज करून घेऊया. म्हणजेच काय होईल 15 इंटू 1280 विच इज इक्वल टू एक्स इंटू 600. म्हणजेच तुम्हाला एक्स फाइंड आउट करत असताना 600 आपल्याला लेफ्ट साईडला घ्यायला पाहिजे. म्हणजेच हा 15 इंटू 1280 त्याला डिवाइड होईल हा 600 जी आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळेल. जर एक्स न्यूमरेटरला आहे आणि जर तुमच्या लक्षात आलं की फक्त हाच इथं न्यूमरेटरला पाठवू म्हणजे हा डिनॉमिनेटर जो होता 1280 तो लेफ्ट साईडला आल्यानंतर न्यूमरेटर होईल. म्हणजे बाकी तसंच ठेवलं तर डायरेक्ट तुम्ही या स्टेपला सुद्धा येऊ शकता. आता हे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळेल. हे 0 0 कॅन्सल करून घेऊया. 15 1 जार 15 4 जार पुन्हा तर एक स्टेप करतोय 128/4 विच इज इक्वल टू एक्स. 4 1 जार 4 3 जार 12 4 2 जार 8 दॅट इज मीन्स 32 इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल ती 32 मिळेल. मला प्रश्न असा विचारलेला आहे हाऊ मेनी विल 1080 रुपीज बाय. म्हणजे एवढ्या रुपयामध्ये किती बंचेस मिळतील. आपण सांगू शकतोय 32 बंचेस मिळतील. दॅट इज मीन्स आपण इथं म्हणूया देअर फॉर 1280 रुपीज मध्ये बाय 32 बंचेस ऑफ फीड. बंचेस ऑफ फीड असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एवढ्या रुपयामध्ये आपण एवढे बंचेस खरेदी करतोय असा त्याचा अर्थ होतो. तर या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय आणि डायरेक्ट प्रपोर्शन असताना रेशो कॉन्स्टंट दाखवून म्हणजे सेम दाखवून उदाहरणं कशी सोडवली जातात ते पाहिलेलं आहे. याच्या पुढील भागामध्ये आपण इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय ते समजावून घेऊ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.